नमस्कार, प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी तुम्हाला आज ना मेथीच्या पुऱ्या दाखवणार आहे। त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते। ही बघा, ही मेथीची पानं आहेत। ही मी मेथी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आणि पानच घ्यायची, जास्त देठ नाही घ्यायचे। आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आणि हे बघा, लसूण, आलं आणि कढीपत्ता टाकलेला आहे याच्यामध्ये। मी तिखट मसाला आहे, हळद आहे, ओवा घेतले, सफेद तीळ, जिरा पावडर आणि धना पावडर, मीठ आणि पाणी। आणि हे तांदळाचं पीठ काय घेतलं आहे मी, कारण पुऱ्या ना खूप मस्त कुरकुरीत होतात, म्हणून त्याच्यासाठी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी। हे बघा, हे आता मी परातीमध्ये ओतून घेतले। गव्हाचं पीठ आहे हे। तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ असेल ना तर तुम्ही ज्वारीचं पीठ सुद्धा वापरू शकता याच्यामध्ये। आणि हे तांदळाचं पीठ आहे, एक छोटी वाटी। हळद आणि तिखट मसाला आहे, हे मी माझ्या चवीनुसार मी घेतलेलं आहे। आणि हा ओवा आहे, ओवा टाकायचा पुरीमध्ये ना, ओवा टाकायचा, चांगला असतो। धना पावडर आणि जिरा पावडर घेतली मी। आणि हे सफेद तीळ घेतलेले आहेत। आणि चवीनुसार मीठ आहे। आणि हे बघा, ही बारीक चिरून घेतलेली मेथी आहे, भरपूर मेथी घ्यायची। आणि आपल्याला मुलांना ना टिफिनसाठी पण छान आहेत पुऱ्या, या तेलकट होत नाही। हे बघा, आलं, लसूण आणि कढीपत्ता आहे, याची मी पेस्ट टाकते। आता याच्यावर मी गरम तेल टाकते। हे बघा, मी गरम तेल करून घेतलेलं आहे, हे टाकते मी 2-3 चमचे, कारण मस्त खुसखुशीत होतात ना गरम तेल टाकल्यावर। हे बघा, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी, आणि छान होतात पुऱ्या बघा तुम्ही करून। आणि आता भाजी पण मेथीची बाजारात येते, भरपूर येते भाजी। आपल्याला मेथीची भाजी खाऊन कंटाळा येतो, मग आपण पुऱ्या बनवायच्या। हे बघा, आता किती चिक्कार पुऱ्या होतील या एक वाटीमध्ये। आता याच्यामध्ये मी पाणी घालते। हे बघा, असं पीठ मस्तपैकी मऊ मळून घ्यायचं। आता मी पुऱ्या लाटून दाखवते तुम्हाला। हे बघा, असा गोळा करून घ्यायचा आणि आपल्याला चपाती लाटायची आणि थोडंसं तांदळाचं पीठ लावायचं। हे बघा, मी थोडंसं तांदळाचं पीठ घेते आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं, जास्त पातळ नाही लाटायचं। हे बघा, आपणच होतोय तो लांब, आपण याच्यामध्ये तेलाचं मोहन घातलेलं आहे ना। हे बघा, मी चपाती लाटून घेतलेली आहे आणि जास्त पीठ नाही लावायचं। बघा, असं एवढं पीठ लावायचं थोडंसं आणि लाटून घ्यायचे। बघा, मी पुऱ्या काढून घेते। बघा, किती छान पुऱ्या होतात बघा। हे बघा, किती छान पुऱ्या होतात बघा। ते काढून घेते मी। हे बघा, आता मी या पुऱ्या तळून घेते। एक एकच पुरी तळून घ्यायची। बघा, असं तेल टाकत राहायचं, मस्त फुगते पुरी। आणि छान होतात पुऱ्या, तुम्ही अशा करून बघा। मुलांच्या डब्यासाठी पण छान आहे। आपल्याला पटकन करायची अशी मेथीची भाजी ठेवून द्यायची, नंतर अशी बनवायच्या। बघा, किती मस्त कलर आलेला आहे। हे बघा, किती छान फुगलेली आहे। हे बघा, आणि किती मस्त कलर आलेला आहे बघा। अशा पद्धतीने सगळ्या करून घेते मी। हे बघा, मेथीच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आणि अशा साध्या पद्धतीत तुम्ही घरी बनवा आणि कशा झाले ते कमेंट करून नक्की सांगा। चला मग, बाय। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा।